Hello kids, welcome to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new chapter, 4th standard EVS. Chapter name is Home Remedies for Simple Illness. Home remedies म्हणजे घरगुती उपाय जे आपण करत असतो. For simple illness, सौम्य आजारांसाठी करत असणारे घरगुती उपाय. Can you tell, observe the picture given below and answer the following questions. So why is this boy's arms in plaster? Could we have put his arm in plaster at home? सो इथे दोन पिक्चर्स आहेत. त्या पिक्चर्स मध्ये फर्स्ट पिक्चर मध्ये विचारलेले आहे की वाय इज दिस बॉईज आर्म्स इन अ प्लास्टर. त्या बॉईजच्या हातावर प्लास्टर का आहे? प्लास्टर कधी लावला जातो? जेव्हा आपण पडतो किंवा आपल्या हाताला दुखापत झालेली आहे किंवा आपला बोन जो आहे तो ब्रेक झालेला आहे, तेव्हा काय करत असतो? प्लास्टर लावल्या जाते आपल्या हातावरती. ठीक आहे. सो कुड वी हॅव पुट हिज आर्म्स इन अ प्लास्टर ॲट होम. हे घरी लावणं पॉसिबल आहे का? किंवा आपण हे घरी लावू शकतो का? इन सेकंड पिक्चर, वाय हॅज दिस गर्ल बीन ब्रॉट टू अ डॉक्टर. की या मुलीला डॉक्टरकडे कशासाठी घेऊन गेलेले आहेत? सो हे दोन क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेले आहेत. सो फर्स्ट, इलनेस. When we are well, we feel hungry at the right times, we sleep well at night, we have no complaints about digestion, and most importantly, we feel refreshed on getting up in the morning. So इथे सांगितलेलं आहे की when we are well, जेव्हा आपण बरे असतो तेव्हा आपल्याला भूक चांगली लागते. We feel hungry, आपल्याला भूक लागते वेळेवर. We sleep well at night, आपण व्यवस्थित रात्री झोपतो. We have no complaints about digestion, आपल्याला डायजेशन मध्ये कुठलीही कंप्लेंट्स नसते. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी फील रिफ्रेश्ड, आणि आपल्याला दिवसभर कसं वाटत असतं? रिफ्रेश्ड वाटत असतं. ऑन गेटिंग अप इन द मॉर्निंग, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा पण आपल्याला रिफ्रेश्ड फील होतं. वी डू नॉट फील टायर्ड इवन इफ वी हॅव बीन ॲट वर्क. आपण जेव्हा तरी पण खूप काम केलेलं आहे तरी पण आपल्याला थकल्यासारखं जाणवत नाही. तर आपण तेव्हा काय असतो? म्हणजे आपण त्यावेळेस वी आर वेल, म्हणजे आपण त्यावेळेस बरे आहोत असं समजायचं. बट समटाइम्स फॉर सम रिझन्स वी फॉल इल. पण काही कारणाने आपण काय होऊ शकतो? आजारी पडू शकतो. जसं वेदर चेंज होतात तेव्हा आपण आजारी पडू शकतो. परत आपण कधी पडलो, आपल्याला दुखापत झाली तेव्हा आपण आजारी पडू शकतो. तर असे भरपूर रिझन्स आहेत की ज्याने आपण आजारी पडू शकतो. ठीक आहे. सो इथे एक पिक्चर दिलेला आहे. सखू हॅड अ स्लाइटली सोअर थ्रोट, स्टील शी हॅड अ सम आईस्क्रीम. सखूला काय आहे? स्लाइटली सोअर थ्रोट आहे, म्हणजे गळ्यामध्ये थोडंसं स्लाइटली थ्रोटमध्ये सूज आलेली आहे म्हणू शकतो, किंवा तिचा गळा हा दुखतोय. स्टील शी हॅड सम आईस्क्रीम. ते कशासाठी झालेलं आहे? कारण तिने काय केलेलं आहे? आईस्क्रीम खाल्लेली होती. द नेक्स्ट डे हर थ्रोट हर्ट अँड शी फाउंड इट डिफिकल्ट टू स्वॅलो. असं आपल्याला पण खूपदा होते की आपण जेव्हा आईस्क्रीम खातो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गळ्यामध्ये काय होत असते? सोर थ्रोट होत असते किंवा आपल्याला त्रास होत असतं बोलताना. आपला आवाज हा व्यवस्थित येत नाही. शी फाउंड इट डिफिकल्ट टू स्वॅलो. तिला पण आता काय व्हायला लागलं होतं? त्रास व्हायला लागलं होतं. तिला थोडी सूज आल्यासारखी जाणवत होती. मदर मेड हर गार्गल विथ अ वॉर्म सॉल्ट वॉटर बिफोर अँड आफ्टर स्कूल फॉर 2 days. तिच्या आईने तिला 2 दिवसासाठी शाळेत जायच्या आधी आणि शाळेतून आल्यानंतर काय करायला सांगितलंय? वॉर्म सॉल्ट वॉटर, म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून गार्गलिंग करायला सांगितलं आहे, गुळण्या करायला सांगितलेलं आहे. ऑन द थर्ड डे सकूज थ्रोट हॅड स्टॉप्ड हर्टिंग. आणि तिसऱ्या दिवशी तिचं जे थ्रोट होतं ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे. दिस वॉज अ सिम्पल इलनेस अँड शी सून फेल्ट बेटर अगेन. आपण पण हे घरी करत असतो की जेव्हा आपल्याला पण थ्रोट थोडंसं पेनफुल वाटलं किंवा सोर थ्रोट झालं तर आपण काय करत असतो? आपला आवाज व्यवस्थित येत नाहीये तेव्हा आपण पण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करत असतो, राईट? सो हे झाली होम रेमेडीज फॉर अ सिम्पल इलनेस. अँड शी सून फेल्ट बेटर अगेन. आणि तिला परत व्यवस्थित तिला वाटायला लागलं. अ फोर्टनाईट लेटर सखूज ताई फेल इल. दुसऱ्या दिवशी सखूची जी ताई होती ती आजारी पडली. शी वॉज रनिंग अ टेम्परेचर. तिला खूप ताप होता. शी वॉज रनिंग अ टेम्परेचर. शी हॅज अ फीवर. हर आईज हॅड अ बिकम येलो. तिचे डोळे कसे दिसायला लागले होते?
येल्लो दिसायला लागले होते, पिवळ्या रंगाचे तिचे डोळे दिसत होते. शी डिड नॉट फील लाईक अ इटिंग एनिथिंग. तिला काही पण खायची इच्छा होत नव्हती. मदर टूक हर टू द डॉक्टर. द डॉक्टर सेड दॅट ताई हॅड अ जॉइंडिस. आणि तिच्या आईने काय केलं, मग तिला डॉक्टरांकडे नेलं, बिकॉज इट वॉज सिरियस सिकनेस किंवा थोडंसं गंभीर आजार होतं. तर त्यामुळे काय झालेलं आहे, तिच्या आईने कुणाकडे घेऊन गेली होती, डॉक्टरांकडे. आणि डॉक्टर सेड ताई हॅड अ जॉइंडिस. जॉइंडिस म्हणजे कावीळ. कावीळमध्ये काय होत असतात, डोळे पिवळे होतात आणि खाण्याची इच्छा होत नाही आणि ताप वगैरे असतो. सो ताईला काय झालं होतं, जॉइंडिस झालेला होता. The doctor advised her to take a complete rest for 3 weeks. She also told her to eat as a little as possible of things which contain oil, ghee or butter. सो ताईला डॉक्टरनी सांगितलं की कम्प्लीट रेस्ट घ्यायचा आहे फॉर 3 weeks. 3 weeks साठी तिला कम्प्लीट रेस्ट घ्यायला सांगितले. आणि शी ऑल्सो टोल्ड, डॉक्टर ऑल्सो टोल्ड हर टू ईट ॲज लिटल ॲज पॉसिबल ऑफ थिंग्स विच कंटेन लिटिल, म्हणजे ऑइल, घी, बटर ह्याचं कंटेन तिच्या डाएटमधून काय करायचं होतं, डिक्रीज करायचं होतं, कमी करायचं होतं. दिस वॉज नॉट ॲन इलनेस दॅट कुड बी क्युअर्ड इझिली. हा जो इलनेस होता जॉइंडिस, हा इतका इझिली क्युअर्ड होणारा नाहीये, त्यामुळे जास्त प्रिकॉशन घेणं हे गरजेचं असतं. ठीक आहे, मग इथे सिंपल रेमेडीज किंवा होम रेमेडीज काम करणार नाही, इथे डॉक्टरकडेच जावं लागेल. राईट ऑर रॉंग, तुम्हाला आता डिसाईड करायचे की राईट ऑर रॉंग. श्रीपती अँड हिज यंगर सिस्टर तारा वर वर्किंग इन द फील्ड. श्रीपती आणि तिची सिस्टर, छोटी सिस्टर त्याची, कुठे काम करत होते, फील्डमध्ये. अ स्नेक बिट श्रीपती. आफ्टर बायटिंग श्रीपती द स्नेक रिगल्ड अवे. नायदर ऑफ देम गॉट अ प्रॉपर लुक ॲट द स्नेक. काय म्हटलेलं आहे की जेव्हा ते काम करत होते तेव्हा श्रीपतीला स्नेकनी चावलं. आफ्टर बायटिंग श्रीपती द स्नेक रिगल्ड अवे. जेव्हा त्याने चावलं स्नेकनी श्रीपतीला, तेव्हा स्नेक रिगल्ड करत म्हणजे सरपटत तो निघून गेला घाईघाईमध्ये. निदर ऑफ देम गॉट अ प्रॉपर लुक. आणि त्यांनी त्या सापाकडे बघितलं पण नाही की तो कुठला साप होता. बट नोविंग दॅट इट वॉज अ स्नेक. पण सगळ्यांना माहित होतं की तो स्नेकच होता. दॅट हॅड अ बिटन हिम. श्रीपती वॉज व्हेरी फ्रायटेंड. श्रीपती वॉज व्हेरी स्कॅर्ड. तो फार काय झाला होता, घाबरलेला होता. ही शाउटेड लाऊडली फॉर हेल्प. पीपल केम रनिंग. तो जोरात ओरडू लागला आणि लोक त्याच्याकडे पळत आले. तारा वॉज सेईंग दॅट श्रीपती शुड बी टेकन टू द तालुका प्लेस ॲट वन्स. तारा वॉज, ती काय करत होती, ती रिक्वेस्ट करत होती किंवा ती सांगत होती की त्याला कुठे घेऊन चला, तालुका प्लेस म्हणजे तालुक्याच्या जागेवर घेऊन चला, द गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. देअर वुड हॅव द अँटी स्नेक बाईट इंजेक्शन टू गिव्ह श्रीपती. म्हणजे तिथे जाऊन श्रीपतीला अँटी स्नेक बाईट इंजेक्शन त्याला देता येईल. बट नो वन पेड एनी अटेन्शन टू हर. तिच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. बट नो वन पेड एनी अटेन्शन टू हर. पीपल क्विकली गॉट द बुलक कार्ट रेडी अँड पुटिंग श्रीपती इन इट. लोकांनी काय केलं, सेकंड पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकताय की लोकांनी काय केलेलं आहे, एक बुलक कार्ट आणलेली आहे, बैलगाडी, आणि ते रेडी करून त्याच्यात श्रीपतीला टाकलं आणि ते टुक हिम टू द विलेज टेम्पल. आणि ते गावातल्या मंदिरामध्ये ते घेऊन गेले. दे कॉल्ड द विलेज मांत्रिक. त्यांनी कोणाला बोलवलं, मांत्रिकाला बोलवलं. ही लेड श्रीपती ऑन अ बेड ऑफ neem leaves and began to chant mantras against the action of the snake poison. त्या मंत्रिकाने काय केलं, ही लेड श्रीपती ऑन अ बेड. त्याने एक निंबाच्या पानाचा काय केलेला आहे, बेड तयार केला आणि त्याच्यावर श्रीपतीला झोपवलं. अँड ही स्टार्टेड टू चॅन्टिंग मंत्रास. आणि त्याने मंत्र बोलायला सुरुवात केली. आणि तो मंत्र का बोलत होता की ते स्नेक पॉयझन्स बॉडीमधून निघालं पाहिजे, म्हणून तो काय करत होता, ही चॅन्टिंग मंत्रास. व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं, डू द मंत्रास ॲक्ट अगेन्स्ट द स्नेक पॉयझन. मंत्रास काम करणार आहेत का स्नेक पॉयझन्स बॉडीमधून काढण्यासाठी. वॉज इट राईट ऑर रॉंग टू ब्रिंग श्रीपती टू द विलेज मांत्रिक. हे बरोबर होतं का की श्रीपतीला विलेज मांत्रिकाकडे घेऊन जाणं बरोबर होतं का. वुड यू हॅव टेकन श्रीपती टू द मांत्रिक ऑर टू द गव्हर्नमेंट हॉस्पिटल. जर तुम्ही त्यांच्या जागेवर असते तर तुम्ही श्रीपतीला कुठे नेलं असतं, मांत्रिकाकडे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडे. जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला कुठे घेऊन जायला पाहिजे,
तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये याच्यावर व्यवस्थित असे उपचार असतात, ना की मांत्रिकाकडे घेऊन गेलं पाहिजे. Soon Shripati felt better, but was that because the mantras acted against the snake poison? काय म्हटलेलं आहे, लवकरच श्रीपतीला बरं वाटलं, but was that because the mantras acted against the snake poison? ते मंत्रांनी स्नेक पॉइझनच्या अगेन्स्ट वर्क केलं म्हणून त्याला बरं वाटलं का? किंवा was the snake non poisonous and the मांत्रिक got the credit even when he did not deserve it? किंवा तो जो स्नेक ज्याने बीट केलं होतं तो नॉन पॉइझनस पण असू शकतो, कारण त्या लोकांनी त्या स्नेकला बघितलंच नव्हतं. एव्हरीवन वॉज फ्रायटेंड देअर, म्हणून कोणी पण श्रीपतीने पण त्याला बघितलेलं नव्हतं. आणि सगळं क्रेडिट कोण घेऊन गेला? मांत्रिक घेऊन गेला. आणि अशा पद्धतीने मग लोकांना काय वाटायला लागतं की जेव्हा पण कधी अशी सिच्युएशन क्रिएट झाली तर कुणाकडे जायला पाहिजे? तर मांत्रिकाकडे जायला पाहिजे, आणि ते पीपल बिलीव्ह करतात आणि तेच कंटिन्यू करत असतात. बट तसं करायला नाही पाहिजे. होम रेमेडीज. इफ एन इलनेस इज वन दॅट गेट्स क्युअर्ड रेडीली, one can try a home remedy. Do you remember Saku's mother made her gargle her throat with warm water and Saku's felt better in a day or two? काय म्हटलेले? If an illness is one that gets cured readily, one can try a home remedy. जर आजार सौम्य असेल तर तुम्ही होम रेमेडी ट्राय करू शकता. जसं फर्स्ट पॅरामध्येच आपण बघितलं होतं की सकूजच्या मदरनी कसं गार्गल तिला करायला लावलं होतं, अँड ती काय झाली होती? शी फेल्ट बेटर इन अ डे ऑर टू. 2 दिवसामध्ये ती बरी झाली होती. एल्डरली एक्सपिरियन्स पीपल इन द फॅमिली समटाइम्स सजेस्ट सच क्युअर्स. आणि जे आपल्या घरांमध्ये मोठी लोक असतात ते काय करत असतात, जर असे छोटे छोटे आपल्याला इलनेस आले तर ते लोक आपल्याला काय करत असतात? होम रेमेडीज सांगत असतात किंवा काही सजेशन ते आपल्याला देत असतात. इफ वी हॅव अ कोल्ड वी कॅन इनहेल स्टीम ॲट अ बेड टाइम और टेक हॉट फॉर्मेंटेशन्स ऑन द चेस्ट. काय म्हटलेलं आहे? जर आपल्याला कोल्ड झालंय, सर्दी झालेली आहे, सो वी कॅन इनहेल स्टीम. आपण काय करू शकतो? वाफ घेऊ शकतो गरम पाण्याची झोपायच्या आधी. किंवा आपण हॉट फॉर्मेशन घेऊ शकतो, म्हणजे गरम पाण्याची ती पिशवी असते ती आपल्या चेस्टवर पण ठेवलं तर आपल्याला ते बरं वाटतं. इफ समवन इज ओमिटिंग ॲज अ रिझल्ट ऑफ अ फीवर ऑर इनडायजेशन. कधी कधी आपल्याला होतं की आपण जास्त खाऊन घेतो, ओव्हर इटिंग करतो, त्याच्यामुळे कधी कधी वॉमिट होते, आपल्याला वॉमिटिंग सारखं फील होतं. त्यावेळेस फीवर किंवा इनडायजेशन होत असते. इट इज बेटर नॉट टू इन्सिस्ट ऑन हिम और हर हॅव्हिंग अ मील. त्यावेळेस त्या व्यक्तीला ज्याला इनडायजेशन झालेलं आहे किंवा फीवर आहे किंवा वॉमिटिंग होते, तर डोंट फोर्स दॅट पर्सन टू इट किंवा हॅव्हिंग अ मील किंवा काही खाण्यासाठी त्याला फोर्स करू नका. ॲट मोस्ट दे शुड बी गिवन अ कूल लेमन शरबत अँड समथिंग लाईट. त्यावेळेस त्या व्यक्तीला काय दिलं पाहिजे? मोस्ट ऑफ द टाइम मोस्टली त्यांना लिक्विड हे दिलं पाहिजे. तर लिक्विडमध्ये काय देऊ शकता तुम्ही? कूल लेमन शरबत देऊ शकता, शुगर वॉटर देऊ शकता, शुगर अँड सॉल्ट वॉटर असतं ते देऊ शकता. समथिंग लाईट लाईक अ दही भात देऊ शकता. टू इट द नेक्स्ट डे. दही भात हे डायजेशनसाठी खूप छान असतं. दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना दही भात लाईटली खायला देऊ शकता. इफ समवन हॅज अ कट, ब्रूज ऑर अ स्मॉल वुंड, इट शुड बी वॉश्ड विथ अ क्लीन वॉटर अँड डॅप ड्राय. सो काय म्हटलेलं आहे? जर इफ समवन हॅज अ कट, कुणाला जर कट झालेला आहे, हाताला कापलेला आहे किंवा छोटीशी जखम झालेली आहे, तर तुम्ही त्याला आधी काय करायला पाहिजे? इट शुड बी वॉश्ड फर्स्ट. त्याला आधी पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं, क्लीन वॉटर अँड डॅब ड्राय, आणि त्याला ते ड्राय करायचं नॅपकिननी. आणि त्याच्यावरती अ टिंक्चर ऑफ आयोडीन मे बी अप्लाइड. तुम्ही त्याच्यावर आयोडीन म्हणजे छोटं चिमूटभर आयोडीन तुम्ही काय करू शकता? त्या वुंडवर तुम्ही अप्लाय करू शकता. देन इट शुड बी कवर्ड विथ अ क्लीन कॉटन अँड बँडेज. आणि तुम्ही काय करू शकता? त्याला क्लीन कॉटननी आणि बँडेजनी त्याला कव्हर करू शकता. जर तुम्ही हे नसेल करू शकत तर तुम्ही त्या उंचच्या प्लेसवर, त्या उंचच्या जागेवर तुम्ही काय अप्लाय करू शकता? टर्मरिक जे आपल्या घरी इझिली अवेलेबल असते ते पण तुम्ही अप्लाय करू शकता. Even if an illness appears to be minor, it should never be neglected. Remember, home remedies have a limits. Home remedies have a limits. त्याला एक लिमिट असते होम रेमेडीजला, ठीक आहे. जर खूप जास्त सिरियस असेल तर तुम्ही त्याला निग्लेक्ट न करता
तुम्ही काय करायला पाहिजे, इफ अ पर्सन डज नॉट रिकवर इन अ डे ऑर टू, एका किंवा 2 दिवसात पर्सन रिकवर होत नसेल, सो इफ द इलनेस वर्सनेस वन मस्ट गो टू अ डॉक्टर. यू शुड गो टू विजिट अ डॉक्टर, यू शुड विजिट अ डॉक्टर दॅट टाइम. जर तुम्ही रिकवरच होत नाहीये 2 ते 3 दिवसात, तर तुम्हाला कुठे झालं पाहिजे, डॉक्टरला व्हिजिट केलं पाहिजे. विदाउट अ डॉक्टर्स ॲडवाइस वन शुड नेवर टेक एनी मेडिसिन दॅट मस्ट बी स्वॅलोड. कुठलीही पोटात घेण्याची जी औषध असते ते डॉक्टर्सच्या ॲडवाइस शिवाय तुम्ही घ्यायची नाही, असं इथं सांगितलेलं आहे. People who provide health service to society, a service that takes care of the health, अशी सर्व्हिस जी आपल्या हेल्थची टेक केअर करते, काळजी घेते, लोकांच्या हेल्थची काळजी घेते अँड प्रोव्हाइड्स ट्रीटमेंट फॉर दोज हू आर इल इज कॉल्ड अ हेल्थ सर्व्हिस ऑर मेडिकल सर्व्हिस. आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड करते जे लोक आजारी आहेत त्यांना, त्याला काय म्हणत असतात, तर हेल्थ सर्व्हिस ऑर मेडिकल सर्व्हिस असं त्याला म्हणतात. बिग टाउन्स अँड सिटीज हॅव अ डॉक्टर्स क्लिनिक. बिग टाउन्समध्ये किंवा मेनी सिटीजमध्ये काय दिसून येतं तुम्हाला, मेनी सिटीज हॅव अ डॉक्टर्स क्लिनिक. त्यांचे स्वतःचे डॉक्टर्सचे क्लिनिक, प्रायव्हेट क्लिनिक्स असतात, हॉस्पिटल्स असतात. बट इन द मोस्ट सिटीज अँड रुरल एरियाज देअर आर अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल अँड प्रायमरी हेल्थ. सो मोस्ट ऑफ द सिटीजमध्ये काय असतं, रुरल एरियाजमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण असतात आणि प्रायमरी हेल्थ सेंटर पण असतात. टू पेशंट कॅन गेट अ ट्रीटमेंट अँड कन्सेशनल रेट्स देअर. आणि तिथे तुम्हाला कन्सेशनल रेट म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्हाला व्यवस्थित उपचार मिळेल. द म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ऑफ अ बिग सिटीज ऑल्सो रन हॉस्पिटल. म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, जे नगर परिषद वगैरे असतात, ते पण काय करत असतात, हॉस्पिटल रन करतात, म्हणजे हॉस्पिटल्स त्यांची पण असतात, ती पण हॉस्पिटल चालवतात, दॅट प्रोव्हाइड मेडिकल ट्रीटमेंट. नाऊ व्हॉट वी हॅव लर्न इन दिस लेसन, काय आपण शिकलोय, सम इलनेस आर क्युअर्ड क्विकली. काही इलनेस लवकर क्विकली क्युअर्ड होतात, बट देअर आर सम दॅट डू नॉट गेट क्युअर्ड इझिली. आणि काही काही आजार लवकर बरे होत नाही. मायनर इलनेस कॅन बी क्युअर्ड विथ अ होम रेमेडीज. मायनर इलनेस म्हणजे जे एकदम जास्त सौम्य आजार ज्याला आपण म्हणूया, ते लवकर होम रेमेडीजनी पण क्युअर होतात. एक्सपिरियन्स्ड एल्डरली पीपल इन द फॅमिली नो ऑफ सच होम रेमेडीज. जे आपल्या घरी एल्डर पीपल आहेत त्यांच्या सजेशनमध्ये जे होम रेमेडीज असतात ते आपण यूज केले तर आपण बरे होऊ शकतो. फॉर अ कोल्ड वन कॅन इनहेल स्टीम ऑर टेक हॉट फॉर्मेंटेशन. जर आपल्याला कोल्ड आहे, सर्दी झालेली आहे, तर आपण इनहेल करू शकतो स्टीम, किंवा आपण गरम पाण्याची ती पिशवी असते ती आपल्या चेस्टवर ठेवून पण आपल्याला ते बरं वाटतं. नेक्स्ट दाखवलेलं आहे की अ लेमन शरबत इज गुड फॉर समवन हु इज वॉमिटिंग. ज्याला वॉमिटिंग होत आहे त्यांनी काय घेतलं पाहिजे, फ्लुइड घेतलं पाहिजे, अ लेमन शरबत घेतलं पाहिजे, तर ते चांगलं असतं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, मंत्राज, इनकंटेन्शन्स, मॅजिक स्पेल्स अँड चार्म्स डू नॉट क्युअर एनी डिझीज ऑर इलनेस. हे मंत्राज किंवा ज्या पण ह्या गोष्टी आहेत ते कुठल्याही डिझीजला किंवा इलनेसला, मॅजिक वगैरे हे डिझीजला, इलनेसला बरं करू शकत नाही. सो किड्स, इथे आपण हा लेसन शिकलेलो आहोत. तर तुम्हाला जर हा लेसन आवडला असेल, मी शिकवलं आहे तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.